कमलेश भाई, खरं तर जालना महानगरपालिकेत एक वेगळी घटना घडली आहे. महापौर आणि उपमहापौर नागरिक समस्या ज्या आहेत याची मागणी घेऊन आयुक्तांकडे गेले आणि त्यांनी निवेदन दिले. 29 मागण्यांची मागणी केली त्यांनी आयुक्तांकडे. पहिल्यांदा घडतंय का असं? सर्वात प्रथम हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे. हे हास्यास्पद आहे की एक सत्ताधारी पक्ष आयुक्तांच्या कॅबिनला गेलेले आहे ते मागण्या करण्यासाठी. पहिलं तर आपल्याला त्यांनी असं केलं नाही पाहिजे की सत्ताधाऱ्यांचं काम असतं आदेश देणं, मागण्या करणं नसतं. आणि दुसरं जे काम आहे ते यांनी 29 मागण्या जे आयुक्त मॅडमकडे केली ते 29 मागण्या असे आहे की जालना शहरामध्ये पूर्ण मूलभूत सोयीसुविधांचे जेवढे विभाग आहे तेवढ्या विभागाची त्यांनी मागणी केली. म्हणजे लोकांचे त्यांच्याकडून काही जे अपेक्षेने लोकांनी त्यांना निवडून दिले ते काहीच काम त्यांच्याकडून होत नाही, हे असं स्पष्ट झालेले आहे. आणि ते आता प्रशासनाच्या शरणी गेलेले आहेत आणि त्याला खुर्चीवर बसण्याचा काही नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांनी स्वतःचा आता राजीनामा देऊन टाकायचं आणि त्यांनी काही काम केले नाही त्यांनी आता मान्य करायचं. लोकांमध्ये अशी चर्चा आहे, जर सत्ताधारी जर निवेदन देत असेल तर मग विरोधकांनी काय करायचं, तुम्ही काय करायचं? ते निवेदन आणि मागण्या करण्याचा अधिकार ते मागण्या करण्याचं काम विरोधी पक्षाचं असतं, सत्ताधारीचे नसतं. त्यांनी असं त्यांना आता हेच कळेना की सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण. आता लोकांना असा असा प्रश्न पडलेला आहे. या अगोदर देखील आपण पाहिलं तर भटक्या कुत्र्याच्या प्रश्नावर भाजपच्याच नगरसेवकांनी आमरण उपोषण केलं, आंदोलन केलं महानगरपालिकेत. नाही, मी त्यांना तुम्हाला तेच म्हणलं ना की तुमच्या माध्यमातून आम्ही ते जे बोलतोय तुम्ही लोकांपर्यंत ते पोहोचवा की त्यांच्याकडून काही काम होत नाही. ते फक्त नावासाठी खुर्चीवर बसलेले आहे. ते फोटोशूटसाठी ते काहीच काम होत नाही त्यांच्याकडून. त्यांना आता नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांनी राजीनामा देऊन टाकायचा, हेच आमची मागणी आहे.